आई काय हे घे पेढे. कसले? आपल्या कंपनीला आतापर्यंतचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तो ग्रॅहम जॉन्सन होता ना, अमेरिकन. त्याचंच हे नवीन प्रोजेक्ट, पण आधीपेक्षा खूप मोठं. मग आधी देवा पुढे ठेव हे आणि मग कामाला सुरुवात करा. हो, पण आई एक प्रॉब्लेम असा आहे की या कामासाठी मला हैदराबादला जावं लागलं. ठीक आहे, जाऊन या. नाही म्हणजे मंजिरी. सत्यजित, अशा अवस्थेत म्हणजे काय? सगळ्या आया अशा अवस्थेतून जातात, कळलं? आणि आम्ही सगळे आहोत ना तिची काळजी घ्यायला. मी आहे, सासूबाई आहेत, वंश आहेत, प्रिया आहे. ते बघ, तू तिची काळजी सोडून दे. तू निश्चिंत मनाने हैदराबादला जा आणि तुझं काम कर. बरं, तिला सांगितलंस काय बातमी? नाही मंजिरी. अरे हो, ती घरात नाहीये, मी तुला सांगायची विसरले. घरी नाहीये? कुठे गेली? अरे परवा ती देवळात गेलेली असताना तिची पर्स हरवली ना, तर ती एका मुलीला सापडली. तर फोन आला होता, तर ती पर्स आणायला गेली. आय एम सॉरी मिसेस मुधोळकर, ह्या सगळ्याबद्दल मला काहीही माहित नसताना मी तुम्हाला वाटेल तसं बोलले ना. पण आशिष असा असेल आणि तो तुमच्या बाबतीत इतका वाईट वागला ह्याची मला आयडिया सुद्धा नव्हती हो. आता मला वाटते की त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. पण अजूनही एक प्रश्न आहेच, त्याच्या पुढच्या आयुष्याचं काय? तसं बघायला गेलं तर मी आणि माझे काका त्याची काळजी घेतोय, त्याची ट्रीटमेंटही चालू आहे. त्यातून तो बरा झाला तर ठीक, नाहीतर खर तर मलाही त्याच्या या अवस्थेची दयाच येते. त्यातून तो बरा झाला तर ठीकच आहे, कारण एकेकाळी तो मित्र होता माझा. माझी खात्री आहे तो नक्कीच बरा होईल. मला कळत नाही असं काय गरज काय होती जायची, आणि मुळात गेली कुठे ती? मी काही विचारलं नाही बाबा. एकट्याने तरी जायचं नाही ना, कोणाला तरी घेऊन जायचं सोबत. नाही तर मला फोन करायचा, मी ऑफिस मधून येताना घेऊन आलो असतो तिची पर्स. अरे सत्यजित, किती चिडचिड करतोय? तिला जाऊन काही फार वेळ झालेला नाहीये. आई, चिडचिड कोण करत? मी चिडचिड करतोय? मी काय म्हणतो, त्या मुलीला बोलून घ्यायचं ना घरी. अरे काय बोलतोयस तू सत्यजित? हे बघ, एक तर आपली पर्स तिला सापडली, तिचा चांगुलपणा म्हणून तिने आपल्याला फोन केला. वर आपणच तिला सांगायचं की तू आमचीच पर्स घेऊन आमच्याच घरी ये म्हणून. बरं दिसतं का रे ते? सत्या, अरे तू केव्हा आलास? आणि हे काय अस्वस्थ कशा पायी आहे? काय ग? मंजिरी नाहीये ना घरात? अरे काय बी काळजी करू नगेस. ती काय कायमची सोडून गेलेली नाही तुला. निवांत बस इथं, मी चहा आणते. आणि हे बरं आहे तुझं मंजिरी म्हणून घोषा लावलेला असते तू, आणि ती आवो आवो म्हणून जप करत असते. अजय, का टाइमपास चाललंय का इकडे? सत्या, अरे काय आभाळ कोसळलेलं नाही. ती इथंच गेली दागदराच्या बाजूला, तिथं मला सांगून गेली. तू काय बी काळजी करू नका, तू बस इथं, त्या चहा घेऊन येते तुला. नाही नको, राहू दे चहा. आई, मी घेऊन येतो ते. अरे सत्यजित, बाबा गातो आणि बाबाच ऐकतो. सगळं ठीक होईल, येते तुमची पर्स.
इथे? तू तिथे मी. चल. हा नेत्रा बसली ना तिच्या जागेवर. बस वेळेत सुटली का? उत्तम. आता तुम्ही घरी या. आत्ता गौरांग, अरे अरे ही वेळ आहे का पण रंकाळ्यावर जाऊन मिसळ पाव खायची? काय भूक काय लागली? तू घरून जेवून निघाला होतास ना गौरांग? काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही ग, नेत्रा निघाली ना गोव्याला. अगं हो, मी तेच विचारायला आले होते. ती बसमध्ये बसली ना, म्हणजे व्यवस्थित जागा मिळाली? हो बसली आणि गाडी सुद्धा वेळेवर सुटली. मी काय गौरांगलाच फोन केला होता. बरं झालं. म्हणजे आता उद्या सकाळपर्यंत पोहोचेल मला वाटतं ना? हो पोच. ठीक आहे, चल मी येते. अगं नाही, मला तुझ्याशी बोलायचंच होतं. बरं झालं आलीस तू. बोल ना. मागे आपल्यामध्ये बोलणं झालं होतं एका विषयावर. तू काही विचार केलायस का? मावशी, आता मी काय विचार करणार? हे बघ, तू जे काही माझ्यासाठी ठरवशील ना ते योग्यच असेल, हा माझा विश्वास आहे. तूच बघ आता काय ते. बर. काय मध्यंतरी मंजिरीने तिच्या काकूच्या भाच्याचं स्थळ सुचवलं होतं तुझ्यासाठी. सुहास नाव आहे त्याचं. आणि मध्ये तिच्या काकूचाच फोन आला. त्या स्वतःच म्हणाल्या सुहास बद्दल आणि तुझ्याबद्दल. तर काय करायचं? मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? ये काय करता? ये ना. बस बस अहो पण मला सांगा तरी. बस 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 सांगतो, सगळं सांगतो. बस डोळे बंद कर. काय? मंजिरी सांगतो तेवढं कर ना. डोळे बंद आणि आ कर. आ आ आ आ. पेढा कशासाठी? आपल्या कंपनीला ग्रॅहम जॉन्सन कडनं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आधीपेक्षाही खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट. अरे वा. कॉंग्रॅच्युलेशन. मंजिरी एक प्रॉब्लेम. इनफॅक्ट मी विचार करतोय हे काम घ्यावं की नाही. का? कारण या कामासाठी मला काही दिवस हैदराबादला जावं लागणार. अहो मग प्रॉब्लेम काय यात? अच्छा, तुम्ही माझ्यासाठी म्हणताय. हे बघा, तुम्ही माझी बिलकुल काळजी करू नका. अहो घरात सगळे आहेत ना माझी काळजी घ्यायला. नाही तसं नाही, पण हे बघा, मागच्या वेळच्या घटनेनंतर घरात सगळेच अलर्ट झालेत आता. त्यामुळे घरात मी अगदी सुरक्षित असेन. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. मी माझी आणि आपल्या बाळाची पूर्ण काळजी घेईन. नाही का? पण मंजिरी आशिष, तुला माहितीये मी आज कोणाला भेटले? मंजिरीला. आठवतंय का? अरे मंजिरी, तुझी खास मैत्रीण मंजिरी. बरं, आठवत नसेल तर पुन्हा सांगते. मंजिरी मुधोळकर. मंजिरी सत्यजित मुधोळकर.
अरे नाही का तुम्ही एकत्र पुण्यात कॉलेजला होता, जिने तुला डीच करून सत्यजित मुधोळकरशी लग्न केलं आणि कोल्हापूरला कायमची शिफ्ट झालीये, आठवतंय का? नाही? अरे बाबा, जिच्या बापाने तुझा पाय तोडला होता, आठवतं का? अरे मंजिरी सरनाईक. माझ्या मनात तुझ्याबद्दल तसं काहीच नाही. म्हणजे आत्ताची मंजिरी मुधोळकर. तू माझ्याबद्दल आता विचार कसा करू शकतो? अरे तुमचं ते रिलेशन, तुमची फ्रेंडशिप, आजपर्यंत मी तुला फक्त माझा जिवलग मित्र म्हणून तुझ्याशी ना काही बोलायचंच नाही. किती प्रेम करायचंस रे तू तिच्यावर. तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं हसणं, अरे वेडा झाला होतास तू तिच्या मागे. पण काय करणार, बिचारीने भर चौकात तुला चापकाने फोडला होता, आठवतंय का? आठवतंय का? भेकडासारखा मार खाल्ला होतास तू तिचा. पळ फुट्यासारखा, लाचारासारखं तोंड लपवत फिरत होतास इकडे तिकडे. आठवतंय का तुला? नाही ना? अरे अशा साध्या मुलीच्या हातचा मार खाऊन तू स्वतःचं आयुष्य पणाला लावलंयस मंजिरी. अरे मंजिरीसाठी काय नाही केलंस रे तू, आणि तिने तुझी अशी ही किंमत केली. शी, मंजिरी तुझं प्रेम, तुझं आयुष्य, तू तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतास ना? आता तरी आठवतंय का तुला? मंजिरी सत्यजित मुधोळकर आठवतीये का? अजय सोड मला. आशिष, तुला तुझी मंजिरी हवी आहे ना? आशिष संख्या, काय चाललंय हे सगळं? मला लवकरात लवकर साहेबांना भेटायचंय. फालतू कारण देऊ नका. तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना की मी तुमचं काम करावं, तर माझी उद्याच साहेबांशी भेट घालून द्या, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे मी काय करू शकते ते. आत्या काय म्हणते? मी काय म्हणाली, तू बरी आहेस ना? नाही म्हणजे शॉपिंगला चल म्हणलं की तुझ्या पोटात दुखतं, गरगरतं, डोकं दुखतं. या आता बरी आहेस ना? आणि अशी ना तर नाश्त्याला चल, का नेत्रा नाही म्हणून उपोषण आहे. आता बास झालं हं? ये बस इकडे, ये ना बस. नाश्ता नंतर करू आपण. आत्या, तुला मावशीने सांगितलं असेल ना, तो मंजिरीच्या माहेरून मुलगा बोलवला मला बघायला. काहीतरी सुहास नाव आहे त्याचं. येई नका, मला काय त्याचं कौतिक, मला थोडी बघायला येणार. रिया, अगं माझ्या मनात जे आहे ते मी तुला कानी कपाळी बोंबटून सांगते, तरी मी तुझ्या डोसक्यात शिरना. आत्या, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. मला माहितीये तुझ्या डोक्यात काय. माहिती आहे ना? मग तसं वाग की. हे बघ, सत्यजितला आपलंच कर. अगं तुला या घरची सून बघायचं सपान पाहिलंय आम्ही, ते खरं कर. निदान प्रयत्न तरी कर. काम्या फक्त बोलले की तसं नाही आत्या, तसं नाही आत्या, हात कित्ता गिरवणार आहेस?
आता मागच्या वेळेला तो कोण शेखर राज आलता आणि आता हा नवीन कोण तर सुहास. प्रिया तू काय फक्त दाखवण्याचे सोहळे करणार आहेस? अगं प्रिया तू एक सपान पाहिलं होतंस ते विसरलीस काय? काहीच विसरले नाहीये मी. फक्त मार्ग थोडासा बदललाय म्हणून पावलं सांभाळून टाकते. थोडा विचार करा त्या. गेल्या वेळी शेखरराज आपल्या घरी आला, त्यावेळी आपल्या घरात काय झालं ते तू पाहिलंसच. पण एवढं सगळं होऊन सुद्धा मावशीची हौस काही फिटलेली दिसत नाही. म्हणून मंजिरीच्या माहेरून सुहासला बोलवायचा घाट घातलाय तिने. मग आता काय? आता मी पुन्हा एकदा सगळं खरं खरं सुहासला सांगणार. आणि मग मंजिरीच्या माहेरी भूकंप येणार. म्हणजे कसं? वैद्यानी हात न लावता रोगी बरा झाल्यासारखं आहे. आत्या, मलाही मंजिरी सत्यजितच्या आयुष्यात नकोय. पण आता या क्षणाला हाताला धरून मी घराबाहेर नाही काढू शकत तिला. कारण बाळाच्या रूपात तिच्याकडे हुकमाचा एक काय. मग त्यापेक्षा हा मार्ग बरा नाही का? प्रिया अगं लईच डोस कसं चालायला लागले तुझं. बरोबर आहे म्हणा. आता नेत्रा संग राहून तुझं बी नेत्रा 4 दिवसाची चांदणी आहे आत्या. माझ्यासाठी विश्वासाचा ध्रुव तारा तर तूच आहेस. मी अंधुतारा. जाऊया का शॉपिंगला? आत्या माझं डोकं. म्हणलं होतं ना. काय झालं? टेन्शन आहे काही? मी काल रात्रीपासून खूप विचार केलाय मंजिरी, पण समहाव मी स्वतःला कन्व्हिन्स नाही करू शकत आहे की मी हे हैदराबादचं प्रोजेक्ट स्वीकारावं. कारण तू इथे असताना मी तिथे माझं नाही लक्ष लागणार. इट्स बेटर की मी ग्रॅहम जॉन्सनला कळवावं की बाबा तू दुसरी एखादी एजन्सी शोध, मला नाही जमणार तुझं काम. सॉरी, पण हे असं वागून तुम्ही मला कमीपणा आणताय. यात तुला कसला आलाय कमीपणा? एखादं काम करावं की करू नये हा माझा प्रश्न आहे ना. यात तुला कमीपणा वाटून घेण्याची गरज काय? मंजिरी तू समजून घे. म्हणजे हे काम नाही केलं तर काही अडत नाहीये. आपल्याला अशी काही पैशाची चणचण नाही, सगळी कर्ज फेडलेत. मग उगाचच हा सगळा अभ्यास कशासाठी? अहो, प्रश्न पैशाच्या हव्यासाचा नाहीच आहे. मिळणारं काम हे नेहमी ज्याच्या त्याच्या नशिबाने मिळत असतं. पण म्हणून तुम्ही माझ्या काळजीपोटी मिळालेल्या कामावर लाथ मारणार हे मला नाही पटत आहे. असं म्हणतात की पुरुषाने कुटुंबासाठी बाहेर जाऊन कमवायचं असतं आणि बायकोने त्याच्या अपरोक्ष घर सांभाळायचं असतं. पण जर तुम्ही माझ्यासाठी काम स्वीकारायला नकार देताय तर याचा अर्थ असाच होतो ना की मी माझ्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडते. मंजिरी तो पॉइंट नाही. तू तुझ्या घरातल्या जबाबदाऱ्या पेलू शकणार नाहीस म्हणून मी काम नाकारतोय असं नाहीये. इनफॅक्ट आता तुझी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तुझ्याकडनं अपेक्षाच नाहीये. कसली परिस्थिती? का जगात बायका गरोदर राहत नाहीत? हे बघा, थोडं समजून घ्या. आता उद्या आपलं बाळ जन्माला येईल, ते मोठं होईल, तेव्हा त्याला कळलं पाहिजे ना की त्याचे बाबा केवढे कर्तबगार आहेत आणि आईने त्यांना प्रत्येक अडचणीत किती साथ दिली आहे. निदान यासाठी तरी तुम्ही हातचं काम सोडून घरी नका बसू प्लीज.
म्हणजे पटतंय ना तुम्हाला मी जे काही बोलते ते? पटवून घेण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत प्लीज जरा चहा गरम करून आणशील? हो.